नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज एक 14-15 लोक आले ती सांदनदरी ट्रेकसाठी आमच्याकडं. आणि मित्रांनो, ते सकाळी 6 वाजताच आले ती मुंबईचे, ती नवी मुंबईचे. तर मित्रांनो, आज सांदनदरी फुल डिसेंट ट्रेक आहे. तर मग मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे सांदनदरी फुल डिसेंट ट्रेक कशा प्रकारे केला जातो. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सकाळी 6 वाजता लोक आले ती आणि आता नाश्ता करू राहिले ती, फ्रेश वगैरे झाले ती आणि नाश्ता करू राहिले ती. मी तुम्हाला दाखवतो. एक ट्रॅव्हल पण आले बघा, हे बघू शकता, यांची ट्रॅव्हल आलेली त्यांचीवाली. आणि इकडे नाश्ता चालू आहे मित्रांनो, हे नाश्ता चालू आहे इकडे बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा 15 लोकांचा ग्रुप होता आज. आणि मित्रांनो, गेटजवळ आल्यानंतर ग्रुप लीडर व उर्बन ट्रेकचे ग्रुप लीडर उत्कर्ष अरोरा यांच्यासोबत मित्रांनो मी एक फोटो काढला. मित्रांनो, ते 2 वर्षापूर्वी आले ते आमच्याकडं आणि आता बरेच दिवसांनी आल्यानंतर मग मी त्यांच्यासोबत फोटो घेतला एक. आणि त्यानंतर आमचे ट्रेक्स मेंबर आणि आमचा ग्रुप सांदनदरी ट्रेकसाठी रवाना झाला मित्रांनो. इथे बरेच फोटो काढले मित्रांनो. आणि मी असं केलं, प्रत्येकाच्या बॅगला एक मॅट बांधून दिली मित्रांनो. कारण की मॅट नंतर एका माणसाकडे सर्व मॅट घ्यायला कॅरी करायला खूप मोठं वजन होतं आहे मित्रांनो, आणि अवघड जाते, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे दिली. तर मित्रांनो, मी माणसांना सोडायला गेलो. जे आमचे ट्रेक लीडर होते ना, उर्बन ट्रेक चे लीडर, ते आता 2 वर्षापूर्वी आले ते आमच्याकडं. तर ते म्हणा, माझ्या काही लक्षात नाही आहे रस्ता, मला सांदनवेलीपर्यंत सोडायला चल. तर मग मित्रांनो, मी त्यांना सोडून आलो. परत घरी चाललो आहे, सामान पॅक करून न्यायला लागेल, टेंट वगैरे. तर मग मी आता जरा फास्ट चाललो आहे. तर बघा, आपण जाताना परत व्हिडिओ काढू त्यांचीवाली. तर मित्रांनो, बघत राहा. सांदनदरी आपण पूर्ण व्हॅली करणार आहे. काही लोक अर्धीच व्हॅली करतात, सांदनदरी हाफ डिसेंट ट्रेक करतात. पण आज आपण पूर्ण जरी करणार आहे, पूर्ण त्याच्यामध्ये 2 वेळेस रॅपलिंग पण येणार आहे मित्रांनो, आणि टेंट कॅम्पिंग पण करायचे आपल्याला. तर मित्रांनो, बघत राहा व्हिडिओ कसे सांदन व्हॅली. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सांदनदरी बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे सांदन व्हॅलीकडे. मगाशी मी माणसांना सोडलं आणि आता चाललो आहे दादाने, मी चाललो आहे. दादा पाठीमागे तुम्ही बघू शकताय. आणि आता मी चालू आहे, लोक पुढे गेलेली ती आणि आता मी बघतो. आता सांदनदरीमध्ये आले बघा. माझ्या पाठीमागं बघू शकता एक पॅच आहे मित्रांनो. आणि हे पाणी बघा इथं खाली, जमिनी मासे पण खूप असतात आणि स्वच्छ पाणी मित्रांनो. आज आहे 26 तारीख, 26 मे 2025. तर मित्रांनो, वर्षभर पाणी राहते इथं सांदन व्हॅलीमध्ये, वर्षभर पाणी असते आणि ते पाणी वाहत राहते मित्रांनो. असं 3-4 पॅच आहेत मित्रांनो, तिथं वर्षभर पाणी असते मित्रांनो त्या पॅचला. तर मित्रांनो, इथे एक पॅच आहे थोडंसं अवघड स्टार्टिंगलाच, ते मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो. तो पॅच बघा तुम्ही, हे बघू शकता, हे स्टार्टिंगचा पॅच आहे मित्रांनो. आणि हा थोडासा अवघड आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाही. हा मोठं दगडी नाही का, याच्या या साईडने यायला लागते मित्रांनो. इकडनं रस्ते, इथून वरती यायला, खाली उतरायला पण हाच रस्ते मित्रांनो. हा स्टार्टिंगचाच पॅच आहे मित्रांनो. आणि इथं खाली पाणी बघा, हे मासे पण खूप आहेत याच्यामध्ये मित्रांनो. आणि पुढं सांदनदरी हे दाखवून देतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा सांदनदरी. आणि आता आपले माणसं पुढे गेले ती, आज आहे ती 15 लोक. आणि मित्रांनो, लोक फार पुढे गेले ती, त्याच्यामुळं आता आम्ही फास्ट चालू आहे त्यांच्या मागं. आणि लोक पुढे गेले ती, मी इथपर्यंत लोकांना घेऊन आलतो मगाशी. आणि नंतर ते पुढे गेले आणि मी साहित्य आणायचं होता, टेंट, जेवणाचं साहित्य. तर मग मी परत रिटर्न घरी गेलो. तोपर्यंत बॅग पॅक नव्हती गेली ना. तर मग साहित्य घेऊन आलो आहे आता मी. आणि परत आता त्यांना त्यांच्या पाठीमागं चाललो आहे मित्रांनो मी. आणि आता त्यांच्यासोबत मला जायला लागेल, कारण पुढं रॅपलिंग करायची आपल्याला 2 वेळेस. तर मित्रांनो, इथं जर हाफ डिसेंट जे लोक करतात ते इथं रॅपलिंग करतात मित्रांनो. हे बघा, काय लोक वरती ते. आणि ही एक रशी टाकलेली बघा, इथे एक रशी टाकलेली मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हे बघा रशी. तर इथं काही लोक वरती गेलेत रॅपलिंगला. ते आपल्या ग्रुपचे नाही आहे ते मित्रांनो, ते दुसऱ्या ग्रुपचे ते. आणि त्यांचा हाफ डिसेंटचा प्लॅन असेल मित्रांनो.
तर हाफ डिसेंटला जर लोक आली म्हणजे त्यांना जर अर्धी सांधनदरी करायची असेल तर ते इथं रॅपलिंग करतात. आणि हा 120 फुटाचा पॅच आहे मित्रांनो रॅपलिंगचा इथं. तर रॅपलिंगच्या पॅचच्या खालीच पहिलं पाण्याचा पॅच आहे मित्रांनो, पहिल्या पाण्याचा पॅच आहे मित्रांनो. हे बघा सांधनदरीमध्ये वर्षभर पाणी राहते मित्रांनो. आणि हा पहिला पॅच आहे पाण्याचा. आणि इथं 120 फुटाची रॅपलिंग करतात मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला पुढे जायचेत. आपले माणसं बरेच पुढे गेलेले ते. मला जवळजवळ अर्धा तास झाला घरी जाऊन. तर मग आपण आता दुसऱ्या पॅचपाशी गेलो का पाण्याच्या, तिथं तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. तिथं एक बोट असते मित्रांनो आणि त्या बोटीमधून पुढे जायचं राहते मित्रांनो. तर आपले माणसांचा तिथं आवाज येतो मित्रांनो. तर मग मी लवकरच चाललो आहे फास्ट त्यांच्या मागं. तर मित्रांनो मी तुम्हाला पहिला पॅच दाखवला पाण्याचा, 1 नंबरचा वरती पॅच आहे. आणि आता सेकंड पॅच आहे मित्रांनो, दुसरा पॅच आहे पाण्याचा. आणि इथून आपल्याला आता वडीतून पुढं जायला लागते. ही बोट दिसते ना तुम्हाला, ह्याच्यात बसून आपले लोक पुढे गेले ती. तर मित्रांनो हे आमच्या गावचे विठ्ठल दादा आहे ती, यांची बोट आहे मित्रांनो ही. तर ते इथं बोटची सोय करून दिली मित्रांनो. त्यांची खूप आम्हाला मदत होत असते इथं. ते आम्हाला प्रत्येक वेळेस ट्रेकला जर गेलो ना आम्ही तर आम्हाला इकडं सोडतात. त्यांची खूप मदत होते आम्हाला मित्रांनो. तर दादा इकडं बोटचे चार्ज किती पैसे घेते तुम्ही? 20 रुपये रिटर्न वन साईड. तर मित्रांनो दोन्ही साईडनं आले तर 40 रुपये घेते ती. आणि त्यांनी चांगली इथं सोय केली मित्रांनो पर्यटकांची. तर बघू शकता आता मी पुढे जाणार आहे. त्याच्यानंतर दादा येतील आणि मी दादाची व्हिडिओ तुम्हाला दाखवून देतो कशा प्रकारे बोटमधून पुढं जाते ती लोक. तर या बोटमधून मी आता इकडं आलो या साईडला. तर दादा येते ते आता तुम्ही बघत राहा मित्रांनो कसे या बोटमधून इकडे यायला लागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा. मी आलो आणि माझी बॅग पण मी घेऊन आलो मित्रांनो. बॅग पण खूप जडी होती मित्रांनो, खूप जड होती बॅग. आणि मी या साईडला आलो मित्रांनो. तुम्ही इकडून बघू शकताय पुढं सांधनदरी. आणि आपले माणसं खूप पुढे गेलेत मित्रांनो. इकडं तुम्हाला झूम करून दाखवतो, तिकडं पुढं मला दिसतात लोक आपलेवाले. तर आपण त्यांच्यासोबत जायचे मित्रांनो. आणि आता दादा बोटमध्ये बसणार आहेत, त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, बघत राहा. अशा प्रकारे आमचे सर्व लोक बोटमध्ये गेले ते मित्रांनो. तर आता दादा बोटमध्ये बसतात मित्रांनो, तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे. तर अशा प्रकारे मित्रांनो बोटमध्ये बसून आमची ही एक अरेंज करून दिले मित्रांनो. अरेंजमेंट करून दिले दादानी, विठ्ठल दादानी. तर मित्रांनो बघत राहा अशा प्रकारे इथं बोटचा प्रवास आहे मित्रांनो सांधनदरीमध्ये. आणि आता मित्रांनो मे महिने 26 तारीख आहे मित्रांनो. तर पाणी खूप कमी झाले मित्रांनो. इथं छातीपर्यंत पाणी असते मित्रांनो. एक 4-4.5 फुटापर्यंत पाणी असते मित्रांनो इथं. तर अशा प्रकारे इथून सांधनदरीतून पुढे यायला लागते मित्रांनो. हा पाण्याचा सेकंड पॅच आहे मित्रांनो. आणि हा जास्त खोल पॅच आहे मित्रांनो सांधनदरीमध्ये. तर अशा प्रकारे बोटमधून यायला लागते. तर मित्रांनो आपले जे लोक आले ते आज ते पुढे गेले ते. इथून काय दिसणार नाही तुम्हाला मित्रांनो, बरेच पुढे गेले ती. आपला सेकंड पाण्याचा पॅच होता, तो पॅच सोडून पुढे गेले ते मित्रांनो. आपले सगळे लोक बोटनं पुढे गेले ते मित्रांनो. तर मग अशा प्रकारे आपण पण त्यांच्या पाठीमागं चालू मित्रांनो. ते बरेचसे पुढे गेले ते. आपण पण त्यांना आता त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्यासोबत आपण पुढे जायचं मित्रांनो. पुढं आपल्याला 2 वेळेस रॅपलिंग करायला लागणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला लवकर पुढं त्यांच्यासोबत जायला लागणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बरेच लोक आपले पुढे गेले ती. आम्ही थोडा उशीर झाला मित्रांनो, अर्धा तास उशीर झाला आम्हाला. हे माझे दादा ते पण चाललेत माझ्यासोबत मित्रांनो. आणि आम्ही दोघं भाव चालू आहे. आम्हाला बरंच साहित्य कॅरी करायला लागत आहे मित्रांनो. बघा अशा प्रकारे दादाकडं रॅपलिंगचं रोप, हार्नेस वगैरे सर्व साहित्य आहे मित्रांनो रॅपलिंगचं आमच्याकडं. तर ते सर्व कॅरी करून आम्हाला स्वतःला कॅरी करायला लागते मित्रांनो. तर मग अशा प्रकारे आम्ही दोघंजण चाललो आहे आता त्यांच्यासोबत. लोक पुढे गेलेले ती मित्रांनो. व्हिडिओ बघत राहा. माझ्याकडं पण खूप मोठी बॅग आहे, ती तुम्हाला मी दाखवून देतो मित्रांनो. बघा
तर मित्रांनो बघू शकता माझी बॅग खूप अवजड आहे मित्रांनो, खूप जड झाली मला पण. मित्रांनो दादा पण पुढे गेले आता आणि मला बॅग जड झाली मित्रांनो, मी इथंच आपटली बॅग. तर मित्रांनो या बॅगमध्ये मी 7 फोरमॅनचे टेंट घेतलेत मित्रांनो, 7 फोरमॅनचे टेंट आणि आमचं दुपारचं जेवण आणि जेवणाचा डबा आहे मित्रांनो. आणि आमच्या 15 आणि आम्ही दोघंजण 16-17 लोकांचा जेवणाचा डबा आहे मित्रांनो. आणि टेंट हे माझ्या बॅगेमध्ये. आणि दादा तुम्हाला मी मगाशी दाखवलं दादा जाताना, त्याच्याकडं रॅपलिंगचं साहित्य, रोप, हार्नेस आणि हेल्मेट वगैरे सगळं रॅपलिंगचं साहित्य त्याच्याकडे मित्रांनो. तर मग लोक गेलेत पुढं, मी काय अजून लोकांपर्यंत पोहोचलो नाही मित्रांनो. मी लोकांना पहिल्यांदा सांदनदरीमध्ये सोडून घरी गेलो तर मित्रांनो. आम्हाला हे साहित्य पॅक करायचं होतं मित्रांनो. तर मग हे साहित्य घेऊन मी परत आता लोकांसोबत जायचं आहे मित्रांनो. पुढं आपल्याला रॅपलिंगचे 2 पॅच आहेत मित्रांनो, ते पण करायचे ते मित्रांनो. सांदनदरी करत असताना मित्रांनो रॅपलिंग पूर्ण जरी करायचे असलं मित्रांनो तुम्हाला, तर रॅपलिंग ही करावीच लागते मित्रांनो. आणि जर तुम्हाला अर्धी दरी करायची असेल ना, सांदनदरी अर्धीच जर बघायची असेल तर मित्रांनो रॅपलिंगची काही गरज येत नाही मित्रांनो. तुम्ही बिना रॅपलिंगचे पण येऊ शकताय मित्रांनो. पण मित्रांनो तुम्हाला पूर्ण दरी बघता येणार नाही, अर्धीच दरी तुम्ही करू शकताय. सांदनदरी हाफ डिसेंट करू शकताय मित्रांनो बिना रॅपलिंगचं. पण पूर्ण सांदनदरी करायची असेल मित्रांनो तर तुम्हाला रॅपलिंग ही करायच लागते मित्रांनो, तसं ऑप्शनच नाही दुसरं. तर मित्रांनो आपण जाऊ. मला थोडंसं दम लागला होता मित्रांनो आणि ही बॅग पण जड आहे मित्रांनो. तर मी खाली उतरवली बॅग आणि तुम्हाला दाखवून पण दिले. एवढं साहित्य कॅरी करायला लागते मित्रांनो बघा. तर मग आपण जाऊ पुढं. दादा पण पुढे गेले ते मित्रांनो आणि पुढं आपण रॅपलिंगचा थरार बघणारच आहे मित्रांनो, कशा प्रकारे रॅपलिंग करायला लागते तिला मित्रांनो. तर मित्रांनो मी आता आपल्या लोकांसोबत आलो मित्रांनो. आताशी मला ते सापडले, बरेचसे खाली आलेत मित्रांनो, हे बघू शकताय मित्रांनो. तर आता मी त्यांच्यासोबत राहणार आहे मित्रांनो रॅपलिंग पॅचपर्यंत. म्हणजे पूर्ण आता 2 दिवसाचा प्लॅन आहे मित्रांनो आपला सांदनदरी ट्रेकचा. तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा, 2 दिवसाचा प्लॅन आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता बघू शकता आपण आलो आहे बोगद्यापाशी आणि इथून आता लोक येऊ राहिले आपले. तर याचे नाव आहे विहान मित्रांनो बघा. सर यहाँ से आओ ना, ऊपर से आओ, इधर थोड़ा डिफिकल्ट है. आप कहाँ से है? यहाँ से आया मैं. हाँ इधर से जाना है. आपका नाम क्या है? क्रिश. क्रिश. वाह अच्छा नाम है क्रिश. तो आपको तो रुक जा. क्रिश आपको तो उठ के आना चाहिए था यहाँ से. ए दादा उठो. गिरा गिरा, तीसरा इंसान भी गिरा. ये इधर से मत आओ दीदी, उधर से ही जाओ. यहाँ से आओ सभी लोग. हाँ इधर थोड़ा डिफिकल्ट है, यहाँ आसान है थोड़ा. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे इथं बोगदे मित्रांनो आणि इथपर्यंत हाफ डिसेंट करणारे लोक येतात असतात मित्रांनो. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता, हा वर जो दिसतोय मित्रांनो, वर दिसतोय तुम्हाला अशी कमान दिसते का मित्रांनो, तिथं व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो. मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. इथं पुढं व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो आणि जे लोक हाफ डिसेंट ट्रेक करतात ना ते इथपर्यंतच येत असतात मित्रांनो. मित्रांनो बघू शकता आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे लेडीज गँग आहे मित्रांनो. मित्रांनो हे खूप टाइम लावून राहिले ते. हां यास या मित्रांनो हे बघू शकता आमचे ग्रुप लीडर आहेत मित्रांनो.
ते आमचे उर्बन ट्रेकर्स आमच्याकडे आले ती आणि ते ग्रुप लीडर आहेत मित्रांनो. तुम्हाला मी दाखवून दिले. इकडचे दोघं काढायचे हे ग्रुप लीडर आहेत मित्रांनो. उत्कर्ष अरोरा त्यांचे नावे मित्रांनो, उत्कर्ष अरोरा. हाँ वो गिरा दई हो. मित्रांनो हे बघू शकताय आपले ग्रुप लीडर ते इकडनंच उतरू राहिले ते मित्रांनो. बघू शकताय तुम्ही. त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. ते खूप ट्रेक ऑर्गनाईज करत असतात मित्रांनो. दुसरे पण ग्रुप लीडर आमचे उतरू राहिले ते मित्रांनो इकडनं. त्यांना ट्रेकचं खूप ऑर्गनाईज करत असतात मित्रांनो. त्याच्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. ते कुठून पण उतरू शकते मित्रांनो. तर मग भैया टिक्कू बैठ गया वो भी कहाँ क्या लगता है कहाँ वही पूछ रही हूँ आगे अटक गई है पता नहीं एक बार तुम्हाला मित्रांनो वरचा व्ह्यू दाखवून देतो. मित्रांनो हाफ डिसेंड करणारे जे लोक असतात ते इथपर्यंत येत असतात आणि इथून रिटर्न जाऊ शकतात मित्रांनो. इथपर्यंत तुम्ही आहे ना बिना रॅपलिंगचं येऊ शकताय मित्रांनो. आता या बोगद्यापर्यंत तुम्ही बिना रॅपलिंगचं येऊ शकताय मित्रांनो. रॅपलिंगची गरजच नाही इथपर्यंत यायला मित्रांनो. पण एक एन्जॉय म्हणून लोक रॅपलिंग करत असतात मित्रांनो. क्या बात है. कौन लेके कौन आया पोकेमोन नीचे लग जाएगा पे. इधर ये लगी थोड़ी सी. ये लो खा लो. आटा है वो. मेरे को भी दे दो थोड़ा, मेरे भी बचाओ. धूप बहुत तेज होती जाएगी और वेस्टर्न से जाते हैं पार्ट चलना रे किस तरफ से आना है हाँ उसी तरफ से. ऐसा घूम जाओ. घूम जाओ, घूमना पड़ेगा उधर. पकड़ के रखो. ऐसा उल्टा घूम जाओ. उल्टाना है देखो हाँ पैर नीचे नहीं जाएगा नहीं नहीं. चाहिए हो रहे हो छोड़ लगे. बैठ भी नहीं पा रही हूँ मैं कैसे मित्रांनो आता मी यांना उतरवून देतो. ऐसा हाथ पकड़ के रखो किसी पे. व्हिडिओ चालू रखो. हाँ, चालू है. उधर कोई रॉक को फर्मली पकड़ दो. कैच चलेगा. चॉकलेट नहीं है मतलब ये कहाँ जा सकते हो फाइंड योर ओन वे हाथ आ रहा है कैमरा पर उल्टा घूम के आओ इधर. उल्टा घूमना पड़ेगा. और खा रहा था. हमें देख के तुझे जो मुंह के बल गया है नहीं यार अच्छा है कोई पत्थर नहीं था
तो वाला टाक दे. इधर कैप एक ही में पकड़ना, मैं तो कुछ करता हूँ. तेरे बाल में कुछ है स्टिकर निकाल. अबे साइड तो हट दिया न. उसको बांट देना. भैया अगर कोई बैंडेज है जंप करने के लिए ना बोला है. नहीं, तुम्हें कैसे आता है? ऐसे जैसे तर मित्रांनो आता आपण आलो व्ह्यू पॉईंटच्या खाली मित्रांनो. इथपर्यंत कंप्लीट इथपर्यंत हाफ डिसेंट ट्रेक करत असतात लोक मित्रांनो इथपर्यंत. आणि या दगडावरती येऊन खालचा व्ह्यू आणि याचे फोटो काढत असतात मित्रांनो. आणि आमचे लोक पण आता इथं गेले फोटो काढायला मित्रांनो. तर दादा पण बसले ते आता मित्रांनो. थोडासा आराम करून दे आम्हाला. आम्ही निघालतो 8 वाजता. तर मित्रांनो इथपर्यंत यायला आम्हाला आता 10:30 वाजले ते मित्रांनो. तर मित्रांनो आता मी सगळ्यांच्या पुढं आलो आहे मित्रांनो रस्ता दाखवीत. तर मित्रांनो या दगडांमधून रस्ता समजत नाही मित्रांनो लोकांना. तर मग मीच पुढं आलो आहे. दादांना पाठीमागं ठेवलं आणि लीडर पण पाठीमागे मित्रांनो मला आवाज देऊ राहिले ते. तर मी थांबतो मित्रांनो. आणि हे बघू शकता तुम्हाला मी खालचा व्ह्यू दाखवून देतो मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण आता जिथपर्यंत हाफ डिसेंड करतात लोक तिथून पुढं आलो आहे मित्रांनो. आणि अजून रॅपलिंगला मित्रांनो अर्धा-पाऊण तास लागेल रॅपलिंग पॅचपर्यंत जायला आम्हाला. तर मित्रांनो वरचा पण व्ह्यू बघून घ्या. म्हणजे पाठीमागून आलेत लोक. मी 1 नंबरलाच आहे मित्रांनो रस्ता दाखवीत यांना आलो आहे मित्रांनो. तर ग्रुप लीडर आवाज येत होता मला त्याच्यामुळे थांबलो मित्रांनो मग मी. बोलते रहते हो ना तो आप लोग को तो आदत नहीं होगी हां ऐसे पीछे से आते. तर मित्रांनो माझ्यासोबत हे दोघं आले आणि इथला व्ह्यू दाखवून देतो मित्रांनो तुम्हाला मग मी बसल्या. तर हे दोघं माझ्यासोबत आहेत पुढे. आणि हा बघा खतरनाक व्ह्यू दिसतोय पाठीमागचा. बघा ना मित्रांनो कसा खतरनाक व्ह्यू आहे. तर इथपर्यंत आलो. तर मित्रांनो मी आता पुढं आलो सगळ्यांच्या पुढंच आहे मित्रांनो. मी 1-1.5 तास झाला मित्रांनो. आणि मित्रांनो आता माझ्याबरोबर ज्या 3-4 मुली आलेल्या होत्या पाठीमागं स्टार्टिंगलाच मी सगळ्यांच्या पुढं होतो रस्ता दाखवायला. आणि माझ्या पाठीमागून ज्या मुली आल्या त्या 4-5 मुली असेल मित्रांनो. त्या पण दमलेले ते मित्रांनो. आणि ते म्हणा थोडे वेळ थांबू. तर मित्रांनो आम्ही थांबलो आहे मित्रांनो. पण मी थोडा पुढं आलो आहे मित्रांनो. इथला व्ह्यू तुम्हाला मी दाखवून देतो मित्रांनो. इथला व्ह्यू बघा. आणि त्या मुली आल्या त्या इकडं पाठीमागं दगडावरच बसलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो इथला व्ह्यू दाखवून देतो मित्रांनो. इथला व्ह्यू बघा किती खतरनाक आहे, किती दगडी येते मित्रांनो. तर मित्रांनो अजून रॅपलिंग पॅचपर्यंत जायला अर्धा तास लागेल मित्रांनो आम्हाला. तर मित्रांनो आता 11 वाजले ती. आम्ही 8 वाजेपासून निघालो आहे मित्रांनो. तर वरचा व्ह्यू बघू शकताय मित्रांनो. आणि त्या मुली तिथंच बसलेली होती मित्रांनो बघा. काही मुलं पण आले ते आता. आणि आता सगळ्यांनाच मी येऊन देतो. तुम्हाला इथला व्ह्यू दाखवून दिला मित्रांनो कसं आहे आनंदारी येऊन मित्रांनो. अजून येऊन अर्धा तास पुढं जायला लागतो मित्रांनो. हे खूप दगडी दिसू राहिलेत. इथून पुढे मित्रांनो अजून अर्धा तास आहे रॅपलिंग करायला. तर आता आपण रॅपलिंग पाशी गेल्यावरच व्हिडिओ चालू करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा. रॅपलिंगचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. कारण की खूप रस्ता दाखवत यायला लागतं आहे मित्रांनो. अवघड आहे मित्रांनो हे काम. टुरिस्ट गाईडचं पण अवघड काम असते मित्रांनो. प्रत्येकाला एक सांभाळून आणायला लागते मित्रांनो. आणि सांदनदरीचं म्हटलं तर खूप अवघड काम आहे मित्रांनो.
आणि दगड पण बघा ना कसे चिचकुळे दगडे ते. खूप एखादा जर पडला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो. तर मित्रांनो आता रॅपलिंग पॅच ला गेल्यावरच मी तुम्हाला रॅपलिंगची व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता इथून अर्धा तास आहे आपल्याला रॅपलिंगला जायला. तर परत मी एकदा तुम्हाला इथला व्ह्यू दाखवून देतो. हा बघू शकताय मित्रांनो आवाज हां हां तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं चांदणदरीमध्ये वर्षभर पाणी राहते. तर हे बघा इथे एक झिरपत आहे पाणी बघा, झिरपून येते मित्रांनो पाणी. आणि हे पाणी मित्रांनो पिण्यायोग्य आहे मित्रांनो. आपण तुम्हाला इथं वरती एक डवरा केले आहे मित्रांनो पाणी पिण्यासाठी. तर मित्रांनो ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. तर वर्षभर पाणी वाहत असते मित्रांनो चांदणदरीमध्ये. तर मित्रांनो बघा इथं काही मधमाशा आले ते पाणी पिण्यासाठी. हे बघा आणि मित्रांनो बघू शकता एकदम शुद्ध पाणी आहे मित्रांनो आणि पिण्यायोग्य आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे बघू शकता हे पाणी मित्रांनो. तर मित्रांनो आता रॅपलिंग पॅच 10 मिनिटावर आले. तर इथला व्ह्यू तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो मी परत. जल्दी फटाफट फटाफट सो स्लो. अच्छा अरे जल्दी कैप लो जल्दी जाओ. तर मित्रांनो मी मगाशी बोललो होतो आता तुम्हाला डायरेक्ट रॅपलिंग पॅचचीच व्हिडिओ दाखवेल मित्रांनो. तर मित्रांनो मी पुढे आल्यानंतर थोडासा मला वेळ मिळाला आहे त्याच्यामुळं मी आता इथला पण व्ह्यू दाखवून देतो आहे मित्रांनो. बघा हा बघा छान व्ह्यू आहे मित्रांनो इथला पण. आणि खूप दगडं मोठमोठे दिसतात मित्रांनो. आणि हे दगडांची भीती पण वाटते असं जसं काय वरून एखादं दगड पडेल असं वाटतं आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे इथला व्ह्यू आहे. एक रॅपलिंगला अजून एक 10 मिनटं तरी असेल मित्रांनो, 10 ते 15 मिनटाचा अजून अंतर असेल मित्रांनो. मराठी किती जणांना समजते? 3 लोक 3 लोक आहेत का? ए भाई इधर आओ. ऐसा ऐसा हाँ उनके पत्थर मत फेंक भाई, नीचे गए वो लोग. अरे नाही मी तुला मारतो. नहीं नहीं अरे आना तो इधर से असं. ए पत्थर मग फेक नीचे. आता कुठून जायचं? तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो रॅपलिंग पॅचच्या पहिल्या पॅचला आलो होतो मित्रांनो. पहिल्यांदा मी रॅपलिंग करून खाली उतरलो आणि नंतर 10 माणसांना सोडायला होता वरती थांबलेला होता. आणि मित्रांनो अशा प्रकारे आमचे माणसं उतरत होते आणि मी पहिल्यांदा आलो माणसांना खाली सोडायला मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा. अशा प्रकारे आमचे माणसं पहिल्या पॅचला 15 लोक अशा प्रकारे रॅपलिंग करत करत खाली उतरले मित्रांनो. तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. पुढे अजून एक पॅच आहे मित्रांनो आणि चांदणदरीमध्ये मित्रांनो 2 पॅच रॅपलिंगचे आहेत मित्रांनो. आणि हा पॅच 90 ते 100 फुटाचा असेल मित्रांनो. तर ह्या पॅचला बराच टाईम गेला मित्रांनो आमचा, जवळजवळ 1 तास लागला असेल मित्रांनो 15 लोकांना रॅपलिंग करता. तर मित्रांनो आणि इथले रॅपलिंगचं पॅच पण जरा अवघड आहे मित्रांनो. काही ठिकाणी ना पाय टिकत नाही, असं गोल माणूस फिरतोय बघा. आता ही ती रशी का सोड ना खालून, पुश कर रशी. हां कर पुश. तर मित्रांनो पहिला रॅपलिंग पॅच झाल्यानंतर इथे एक बोगदा हे बघू शकताय मित्रांनो. इथं या बोगद्यामध्ये अंधार पण असते खूप मित्रांनो.
आणि खाली दिसत नाही माणसांना कुठं पाय ठेवावा. त्याच्यामुळे दादाला म्हणला तू आणि बोगद्यामध्ये जाय, तिकडं समजत नाही लोकांना कसं काय उतरायचं. मग दादा आतमध्ये गेले ते मित्रांनो. आणि मित्रांनो मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहिलो मित्रांनो. तर इथं या काही लोक पुढे गेले ते दादाने पुढे सोडले होते आणि मग मी पाठीमागं होतो मित्रांनो. आणि खाली लोक बसले बघा आमचे काही लोक. तर इथून मित्रांनो दुसरा रॅपलिंग पॅच आहे 10 मिनिटं. मित्रांनो इथं बोगद्यामध्ये आम्ही एकच माणूस खाली सोडला. काही 10-12 माणसं खाली गेले ते, दादांना खाली उतरवून दिले ते. आणि त्यांच्या बॅग पण दिलेल्या होत्या आणि यांच्या बॅगी राहिले होते. हे थोडं पाठीमागं होते मित्रांनो. ही गँग खूप हळूहळू चालली होती मित्रांनो. काही लेडीज गँग आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो यांना पण आम्ही थोडं काळजीपूर्वकच घेऊन आलो मित्रांनो. तर एक एक माणूस करत आम्ही यांना खाली सोडत होतो. अरे भाई पैर नीचे करो, पैर दोनों ले लो नीचे. हाँ छोड़ो, अभी खड़ा हो जाओ उधर. अरे अभी खड़ा हो जाओ ना उधर. हाँ दोनों पाय छोड़ो नीचे. अभी छोड़ो छोड़ो नीचे, छोड़ो पाय, पैर छोड़ो नीचे. ये पैर निकालो ना, वहाँ से पैर निकालो. हाँ पुश करो अभी, पत्थर को पुश करो, पत्थर को हाथ ऊपर करो, करो हाथ ऊपर. करो, दोनों हाथ ऊपर करो. अभी हाथ से आप, ठीक है? अभी हाथ से आप, हाथ से हाथ रख, बैठ जा बैठ जा बैठ जा. हाँ. पैर दोनों पैर नीचे छोड़ो, ऊपर का पैर नीचे रख लो. हाथ रख, हाथ हाथ हाथ. हाँ पत्थर को पुश करो अभी. एक और बार, एक और बार. बस छोड़ दो, आराम से. छोड़ दो छोड़ दो. रस्सी को मत पकड़. अभी पत्थर को पुश करो, करो. अरे ओ पैर बेंड मत करो, पैर सीधा करो. और दो पैर नीचे ले. पैर नीचे ले दोनों. हाँ अभी पुश कर पुश. आराम से कर, आराम से आराम से. हाँ पत्थर को पुश करना. हाँ दोनों पैर नीचे छोड़ो. अरे वैसा नहीं करने का, सीधा हो रह जाओ. अभी खड़े हो जाओ, उधर खड़े हो जाओ अभी. हाँ अभी ग्रिप मिला ना, उधर खड़ा हो जाओ उधर. छोड़ो पैर नीचे, छोड़ो. अरे पत्थर को पुश करो ना. नहीं लगना मानते हैं. और दोनों पैर नीचे छोड़ो, दोनों पैर निकालो. हाँ छोड़ो नीचे, पैर बाहर निकालो ना, ग्रिप. छोड़ो वो भी निकालो. हाँ छोड़ो छोड़ो, दोनों पैर नीचे छोड़ो. अभी पत्थर को पुश करो, मुंह पे नहीं लगना मानते हैं. पत्थर को ढक लो आगे. आराम से आराम से. हाथ निकालो, हाथ निकालो. हाँ सही है वैसे. अभी दोनों हाथ छोड़ दो, दोनों हाथ छोड़ दो, कुछ मत करो. हाँ छोड़ दो. अभी नीचे खाएगा किसी का भाई. पूरा पानी भर दे. रात को इसके दोनों के ऊपर रात को पानी तभी रिकॉर्ड करना. सर रिकॉर्डिंग अरे वो चलो ना उसको आइस बकेट हाँ रिकॉर्ड करो. वाटर बकेट हाँ यूएससी माइंड, यूएससी माइंड चैलेंज. ग्रीष्म तो 100% फेंको. बस भाई मैं बहुत हीट हो गई. अरे पूरा निकल गया पैर. हाँ तो यहाँ पे ये करेंगे ना. ये वो फिर से काट के देखो, वो स्टिंग करता है. क्या सॉरी वो बहुत गंदा है. करता है भाई. जोर से काट के जा ब्लैक कलर देखिए कौन काट के जा रहा है. आमचं सांदन व्हॅली आता आम्ही पूर्ण उतरून आलो मित्रांनो. अजून ट्रेक बाकी आहे उंद्याचा, करोली घाटचा ट्रेक आहे मित्रांनो. तर आपण आता उंद्याचा ट्रेक पण दाखवणार आहे मित्रांनो. तर आज स्टे आहे मित्रांनो.
आणि मी आता पूर्ण सांदनदरी उतरून आलो आहे आम्ही. आणि इथला व्ह्यू दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला, कसा व्ह्यू दिसतोय तो. तर मित्रांनो व्ह्यू बघा, इथला व्ह्यू हा बघा मित्रांनो, व्ह्यू कसा दिसतोय सांदन व्हॅली संपल्यानंतर. इकडे खाली सांदनदरी लास्ट आहे मित्रांनो. आपण पुढे जाऊन कॅम्प करणार आहे, आता कॅम्प साईडला जाणार आहे मित्रांनो आपण. तर मित्रांनो आता या साईडला दिसते, इकडनं सांदनदरी आली मित्रांनो. आणि या साईडची ती दरी दिसते मित्रांनो. इकडं बाणसोळक आहे मित्रांनो, तिथं लोक क्लाइम्बिंग करतात. आणि रतनगड पण तिकडच्या साईडला आहे मित्रांनो. या साईडला मित्रांनो बाणसोळका आणि रतनगड आहे मित्रांनो, या दरीच्या वरती गेल्यानंतर. आणि इकडनं सांदनदरी आली मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही रात्रीची कॅम्पिंग केली मित्रांनो, टेंट वगैरे लावले. आणि आता सकाळ झालेली आहे मित्रांनो. तर मला रात्री जेवण वगैरे बनवायला लागते आम्हाला, त्याच्यामुळं आम्हाला टाईमच मिळाला नाही व्हिडिओ घ्यायला मित्रांनो. टेंट पण इथेच लावले होते या ठिकाणी. आणि मित्रांनो याच ठिकाणी आमची कॅम्पिंग झाली आणि जेवण पण याच ठिकाणी झाले मित्रांनो. तर मित्रांनो आता सकाळचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे हा. तर इथं टेंट लावले ते बघा, एक टेंट काढायचा बाकी मित्रांनो. टेंट पण काढून घेतले, त्यांची पण व्हिडिओ घेताना आली मित्रांनो. तर तर नाश्ता झाल्यानंतर मित्रांनो आम्ही करोली घाट या रस्त्याने साम्रत गावाकडे निघालतो मित्रांनो. आमचा परतीचा प्रवास होता आणि करोली घाटाचा ट्रेक चालू केला होता मित्रांनो आम्ही. तर अशा प्रकारे एक करोली घाटाचा व्ह्यू तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो. आता आम्ही गाढव खडक सोडून वरती आलतो मित्रांनो. बघा गाढव खडकाची व्हिडिओ काढायची राहिली मित्रांनो गर्दीमध्ये. फोटो नाही, चला काय आज नाणी आले पहिले काय नाणी युट्यूबला व्हिडिओ टाकतो. हा माझा इन्स्टा आयडी सांगू का? हा ते युट्यूबवर आहेत म्हटलं, माझा इन्स्टा आयडी सांगतो. क्या नाम है यूट्यूब पे? पोतं गेलं का वर काय म्हणतात. इथून एक बार ना एक माणसानं असं पर्यटक होता 10 का 12 टेंट हां. आणि हे एवढं वाळायला लाकडं नाही सगळ्यांचे का? हाल त्याच्यापेक्षा होऊन जाते रे. मोठं लाकूड नाही. विचार कर लाकूड कायला वर नेलं असंच पहिली हो. हा काय. हा त्याची बॅग हा. वरून 10-12 टेंट तेवढं लाव. हा काय. त्यांच्या मोबाईलमध्ये घ्यायला लागत होतं. तुझा काढायचा फोटो बसू द्या फोटो घेऊन. नाही झाले अजून. तर मित्रांनो इथं आल्यानंतर लिंबू सरबत आणि कोकम सरबत आम्ही सगळेजण पिलो मित्रांनो इथं आल्यानंतर. आणि ते पिल्यानंतर खूप असा थंडावा वाटला मित्रांनो. खूप सगळ्यांनाच असं एकदम नाकीनळ आलं ते मित्रांनो. चढून सगळ्यांची हवा टाईट झाली ते मित्रांनो. तर लिंबू सरबत आणि कोकम सरबत पिऊन बरं वाटलं मित्रांनो इथं. तर अशा प्रकारे आमचे काही लोक पण मागत होते, सगळे नव्हते आले मित्रांनो. माझ्यासोबत एक 7-8 लोक आले ते, काही बाकीचे मागं होते. आणि मग नंतर त्यांना आम्ही इथं येऊन दिलं आणि सगळ्यांनी कोकम सरबत घेतलं मित्रांनो. तर मित्रांनो आता करोळी घाटाचा लास्ट पॅच होता मित्रांनो. आणि हा पॅच पण अवघड आहे मित्रांनो. हे म्हणत होते आम्हाला रशी टाक इथं वरती चढायला, पण म्हटलं सोपं पॅच आहे मित्रांनो. इथं ग्रीप जास्त ती आणि खाली गाढव खडकाची व्हिडिओ घ्यायचं राहिलो मित्रांनो. तिथं ग्रीप कमी आहे मित्रांनो, पण तसं इथं ग्रीप आणि एकदम असं जिन्यासारखं इकडे गाढव खडकापेक्षा हा पॅच सोपं आहे मित्रांनो. तर तिथं गाढव खडकाचा व्हिडिओ घ्यायला मित्रांनो तिथं काही लेडीज आम्ही वरती घेत होतो मित्रांनो, त्याच्यामुळं मला टाईम मिळाला नाही व्हिडिओ घ्यायला. तर हा लास्ट पॅच आहे मित्रांनो. गाढव खडकाचा पॅच आहे, त्याहीपेक्षा अवघड आहे मित्रांनो. सांदनदरीतून आणि करोली घाटाचा पॅच आहे गाढव खडक, तो खूप कठीण आहे मित्रांनो याच्यापेक्षा. तर हा सोपा पॅच आहे, लास्ट पॅच आहे मित्रांनो.
करोली अशा प्रकारे आमचा सांदनदरी 2 दिवसाचा ट्रेक कंप्लीट झाला. आणि मित्रांनो, व्हिडिओ एडिट करीत असताना माझ्या लक्षात आलं की मी तुम्हाला चुकीची तारीख सांगितली. तर मित्रांनो, 26 एप्रिल 2025 आणि 27 एप्रिल 2025 या दिवशी आमचा सांदनदरी ट्रेक 2 दिवसाचा ट्रेक कंप्लीट झाला मित्रांनो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला सांदनदरी ट्रेकला यायचं असेल तर स्क्रीनवर मी नंबर दिले आहे, तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पण मी नंबर दिले आहे माझावाला. तर तुम्हाला जर यायचं असेल मित्रांनो तर किमान 2-3 दिवस कॉन्टॅक्ट करा आणि बुकिंग करू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.